पावशी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगतदार ठरण्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे शिवसेनेकडून तुकाराम उर्फ दादा साईल हे रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीला मतदारसंघात मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क, कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि विकास कामांचा अनुभव यामुळे दादा साईल हे या लढतीतील आघाडीचे दावेदार मानले जात आहेत. दादा साईल यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या गावोगावी पाहायला मिळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी त्यांच्या नावावर विश्वास व्यक्त केला असून काम करणारा माणूस अशी त्यांची ओळख या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद आणि सत्तेचा प्रभाव यामुळे साईल यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. त्यांच्यासमोर उबाठा शिवसेनेकडून अमरसेन सावंत हे तितक्याच ताकदीने मैदानात उतरले आहेत. सावंत यांचा देखील मतदारसंघात चांगला जनसंपर्क असून ही लढत सरळसोट न राहता अटीतटीची होणार हे स्पष्ट आहे. शिवसेनेतील 2 गट आमनेसामने आल्याने ही निवडणूक केवळ स्थानिक नाही तर पक्षीय प्रतिष्ठेचीही ठरणार आहे. मात्र सध्याची राजकीय हवा पाहता आणि गावोगावी दिसणाऱ्या प्रतिसादावरून दादा साईल यांच्या पारड्यात वजन जास्त झुकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विकास कामांचा लेखाजोखा, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हे घटक त्यांच्या विजयाच्या शक्यतांना अधिक बळ देत आहेत. पावशी मतदारसंघात काम की घोषणा हा मुद्दा केंद्रस्थानी आला असून या निकषावर दादा साईल आघाडीवर असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे या लढतीत शिंदे सेनेचे तुकाराम उर्फ दादा साईल यांना स्पष्ट पाठिंबा मिळेल आणि निकाल त्यांच्या बाजूने झुकण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या दिवशी मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे लागले असून पावशीचा निकाल जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे यात शंका नाही. साईनाथ गावकर, कोकणशाही, पावशी, कुडाळ.